गणेश नाईकांनी पुन्हा स्वगृही परत यावं, भाजपमध्ये राहून त्यांना लढाई लढता येणार नाही असा प्रेमाचा सल्ला खासदार संजय राऊतांनी वनमंत्री गणेश नाईकांना दिलाय। महायुतीमधले नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद पुन्हा एकदा उफाळून आल्यानंतर राऊतांनी हा प्रेमाचा सल्ला देऊन केलेला आहे। गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर गंभीर आरोप केलेत आणि त्यानंतर श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना ओपन चॅलेंज दिले। खुमखुमी असेल तर लोकसभेला कुठूनही उभे राहा, तुमच्यासमोर मी उभा राहीन असं त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे। करता, बागे करता, एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील 25 नगरसेवक जे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जे स्थापन केलेली आहे। इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केलेली नाही। 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये। त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तुमच्या समोर उभा राहील। आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची खुमखुमी जी आहे त्यांना पूर्ण करू द्या। माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे। भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही। त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं। विजय गणेश नाईकांचाच होईल।